परिशिष्ट 5वे डॉक्टर आंबेडकरांद्वारे स्वामी श्रद्धानंदजींचे अभिनंदन. लेखक प्राध्यापक ॲडव्होकेट शेषराव मोरे. जे हिंदू सुधारक अस्पृश्यता निवारणासाठी प्रयत्न करीत होते त्यांच्याविषयी बाबासाहेब आंबेडकर गौरवोद्गार काढताना दिसतात. तसेच त्यांनी अधिक कार्य करावे या दृष्टीने आवाहन करीत असल्याचेही दिसतात. या संबंधात आर्य समाज व त्यांचे नेते स्वामी श्रद्धानंदांचे नाव सर्वात अगोदर घेतले जाणे आवश्यक आहे. स्वामीजी दलितांचे सर्वोत्तम हितकर्ते व हितचिंतक होते. हे उद्गार डॉक्टर आंबेडकरांनी 1945च्या काँग्रेस आणि गांधीजींनी अस्पृश्यांसाठी काय केले नामक ग्रंथात अभिव्यक्त केले आहेत. काँग्रेसमध्ये राहत असताना स्वामीजींनी जे कार्य केले त्याची त्यांनी कृतज्ञतापूर्वक प्रशंसा केली आहे. काँग्रेसने अस्पृश्योद्धारासाठी 1922 मध्ये एक समिती स्थापित केली होती. त्या समितीत स्वामीजींचा समावेश होता. अस्पृश्योद्धारासाठी त्यांनी काँग्रेस समोर एक फार मोठी योजना ठेवली होती आणि तिच्यासाठी त्यांनी फार मोठ्या निधीचीही मागणी केली होती. परंतु त्यांची मागणी अस्वीकृत केली गेली. शेवटी त्यांनी समितीचे त्यागपत्र दिले. वरील ग्रंथात स्वामीजींविषयी आणखी एके ठिकाणी म्हणतात, स्वामी श्रद्धानंद ही एकमात्र अशी व्यक्ती होती जिने अस्पृश्यता निवारण व दलितोद्धाराच्या कार्यक्रमात रुची घेतली होती. त्यांना काम करण्याची फार इच्छा होती, पण त्यागपत्र देण्यासाठी त्यांना विवश व्हावे लागले. दिनांक 4/11/1928च्या बहिष्कृत भारतच्या संपादकीय लेखात बाबासाहेब लिहितात, आर्य समाज हा समाज ब्राह्मण नाही, परंतु ब्राह्मण्यत्व मुक्त हिंदू धर्माचे एक सुधारित संशोधित संस्करण म्हणजे आवृत्ती आहे. आर्य समाज हिंदू समाजाचे जन्मना चातुर्वर्ण तोडून तो एकवर्णी करण्यासाठी जन्मलेले आंदोलन आहे. त्याचे साहस विलक्षण आहे. स्वामी श्रद्धानंदांची हत्या दिनांक 23/12/1926 झाली आणि त्यानंतर आर्य समाजाच्या स्वरूपात परिवर्तन होण्याची आलोचना बाबासाहेबांनी केली आहे. उपरोक्त संपादकीयात ते पुढे लिहितात, आर्य समाज हिंदू समाजास एकवर्णी करण्याचे आपले मूळ कार्य विसरून हिंदू महासभेप्रमाणे शुद्धी अभियानाच्या मागे लागला आहे. आता या दोघांची एवढी घनिष्ठ मैत्री झाली आहे की हिंदू महासभेचे ध्येय आर्य समाजाचे ध्येय बनून गेले आहे. दिनांक 7/10/1927 अमरावतीमध्ये संपन्न आर्य धर्म परिषदेमध्ये चातुर्वर्ण्याचा प्रस्ताव पारित होण्याची माहिती बाबासाहेब देतात. तरीही त्यांना आर्य समाजाकडून आशा असल्यामुळे ते त्यास उपदेश करीत लिहितात, आर्य समाजाने हिंदू महासभेच्या गोष्टीत येण्यापेक्षा हिंदू महासभेस आपल्या विचारांच्या अनुरूप बनविले पाहिजे. यामुळेच आर्य समाजाच्या उद्देशाची पूर्ती होईल. दिनांक 22/4/1927च्या बहिष्कृत भारतमध्ये आर्य समाजाच्या शुद्धी कार्याची आलोचना करीत बाबासाहेब म्हणतात, शुद्धी करून परधर्मात गेलेल्या लोकांचा पुन्हा स्वीकार करण्याचा एका हाताने प्रयत्न करणे आणि दुसऱ्या हाताने स्वधर्मात असणाऱ्यांशी चिडविण्यासारखे आचरण करणे शुद्धीत असणाऱ्या माणसांचे लक्षण नव्हे. स्वामी श्रद्धानंदजींच्या यशस्वी कार्याचे ते स्मारक नव्हे, तर त्या महापुरुषाद्वारे आरंभलेल्या कार्याचे विकृत रूप आहे. दिनांक 15 मार्च 1929च्या बहिष्कृत भारताच्या संपादकीयातही त्यांनी स्वामी श्रद्धानंदांचा गौरव तसेच आर्य समाजाची आलोचना केली आहे. ते म्हणतात, स्वर्गीय स्वामी श्रद्धानंदजींच्या पवित्र आंदोलनाचे या ढोंगी लोकांनी मातेरे करून टाकले आहे. दिनांक 21/12/1928च्या बहिष्कृत भारताच्या अंकात स्वामीजींचा गौरव प्रस्तुत करणारा श्री P.R. लेलेजींचा एक विस्तृत लेख प्रकाशित झाला आहे. त्याच्या शेवटी असे म्हटले गेले आहे, स्वामीजींना श्रद्धांजली देण्याचा अधिकार आपल्या अर्थात प्रामुख्याने बहिष्कृत व्यक्तींचा म्हणजे दलितांचाच आहे. जर आपली उन्नती झाली नाही तर स्वामीजींना त्यांच्या सच्चा हितैषींच्या आत्म्यास शांती मिळणार नाही. महात्मा स्वामी श्रद्धानंदांना
हिंदूंच्या उद्धाराची तर इतरांना ब्राह्मणांच्या उद्धाराची अहर्निश चिंता लागून राहिली आहे प्राय असे बाबासाहेब म्हणत असत. याच उपकृत व कृतज्ञ भावनेने महाडमध्ये मार्च 1927 मध्ये संपन्न कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेत स्वामीजींना श्रद्धांजली देण्याचा प्रस्ताव पारित केला गेला होता, ज्यात म्हटले गेले होते, श्रद्धानंदजींच्या अमानुष हत्येप्रत या सभेस अत्यंत दुःख होत आहे आणि त्यांच्याद्वारे निर्दिष्ट कार्यक्रमानुसार हिंदू जातीने अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले पाहिजे. संदर्भ डॉक्टर आंबेडकरांचे सामाजिक धोरण, एक अभ्यास, लेखक शेषराव मोरे, पृष्ठांक 75-76, प्रथम आवृत्ती, जून 1998. काँग्रेसद्वारे अस्पृश्यता निवारणाचे कार्य न करण्यामुळे काँग्रेस समितीस त्यागपत्र देणाऱ्या स्वामी श्रद्धानंदजींचा जो गौरव त्यांनी केला आहे तो तुम्ही पाहिला आहेच. परंतु 1945च्या काँग्रेस और गांधीजी ने अस्पृश्यों के लिए क्या किया या ग्रंथात बाबासाहेबांनी गांधीजींची आलोचना करीतलेली आहे. स्वामी श्रद्धानंदजींचा पक्ष घेण्यापेक्षा गांधीजींनी श्रद्धानंदजींच्या विरोधी प्रतिग्रामी लोकांचा पक्ष घेतला आहे. एवढेच नव्हे तर 1917चा काँग्रेसचा अस्पृश्यता निवारणाचा प्रस्ताव अर्थात अस्पृश्यांशी संबद्ध कपट नाट्य होते, विशुद्ध राजकारण होते, असे डॉक्टर आंबेडकरांनी 1945च्या उपरोक्त ग्रंथात म्हटले आहे. दिनांक 3 जून 1927च्या बहिष्कृत भारताच्या संपादकीयात बाबासाहेबांनी हिंदू महासभेची स्थापना केव्हा आणि कशी झाली या तथ्याविषयी माहिती दिली आहे. काँग्रेसच्या जुन्या सभासदांची जशी सामाजिक परिषद तशीच नव्या सभासदांची हिंदू महासभा असे प्रतिपादन करतात. आरंभी हिंदू समाजाच्या पुनर्घटनेचे कार्य सफलतेने संपन्न झाले नाही, तिची कार्यक्षमता शब्दापर्यंतच मर्यादित राहिली असा आरोप आम्ही नव्हे तर स्वामी श्रद्धानंदजींनी केला आहे. बाबासाहेबांनुसार याच कारणाने श्रद्धानंदजींनी महासभेचे त्यागपत्र दिले होते. परिशिष्ट 6. देशविभाजन आणि हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या बिकट काळात डॉक्टर आंबेडकर उत्सुकतेने आर्य समाजी नेत्यांच्या प्रतीक्षेत. शुद्धीची योग्य वेळ, एखादा आर्य समाजी नेता मला भेटवा. जातीभेद आणि विषमतेची उपेक्षा करीत शुद्धी अभियानाच्या पाखंडी पक्षावर आक्षेप असूनही इतर परिस्थितीत इच्छेनुसार शुद्धी अथवा धर्मांतर करण्याविषयी बाबासाहेबांचा विरोध असण्याचे कसले कारण नव्हते. प्राचीन काळी हिंदू धर्म हा मिशनरी धर्म होता या शब्दांत त्यांनी त्याची प्रशंसाच केली होती. स्वतः त्यांनी धर्मांतराचा निर्णय घोषित केला होता. तेव्हा शुद्धी अथवा धर्मांतराप्रत ते साधारणपणे घृणेच्या दृष्टीने पाहत नव्हते, तर त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर त्यांचा विचार करीत असत. जेव्हा शुद्धीची अर्थात धर्मांतरित व्यक्तींना आपल्या मूळ धर्मात परत आणण्याची आवश्यकता भासली तेव्हा त्यांनी तिचे समर्थनच केले होते. देशाच्या विभाजनानंतर पाकिस्तानातील अस्पृश्यांना बळजबरीने मुस्लिम बनविले जात होते. तसलीच दुर्दशा निजामाच्या हैदराबाद संस्थानात सुरू केली गेली होती. दिनांक 18 नोव्हेंबर 1947ला परिपत्रक काढून बाबासाहेबांनी या सर्वांना भारतात व हिंदू प्रांतात येण्याचे आवाहन केले होते. या सर्वांची शुद्धी करून पुन्हा हिंदू धर्मात मिसळण्याची व्यवस्था करण्याची व पूर्ववत त्यांच्याशी आचरण करण्याचे आश्वासनही त्यांनी त्यांना दिले होते. सन 1947 मध्ये जेव्हा हिंदू मुस्लिम दंगे भडकले तेव्हा हिंदूंच्या मारापासून वाचण्यासाठी मुसलमान शेंडी ठेवू लागले, कपाळावर टिळा लावू लागले. तेव्हा यावर प्रतिक्रिया व्यक्त करीत श्री सोहनलाल शास्त्रींना बाबासाहेब म्हणाले होते, एखाद्या आर्य समाजी नेत्यास माझ्याकडे आणा, त्यास मी समजावून सांगेन की आता अशी वेळ आली आहे की मुसलमानांना हिंदूमध्ये सामावून घेतले पाहिजे. ते बिचारे वाचतील आणि हिंदूंची संख्याही वाढेल. जाती विनाशक हिंदू संघटनाला महत्त्व न देता शुद्धी करणाऱ्या लोकांवर डॉक्टर बाबासाहेब तुटून पडतात. दिनांक 15 मार्च 1929च्या बहिष्कृत भारतच्या अंकात अशा लोकांना संबोधित करीत ते म्हणतात,
संघटन व शुद्धी अर्थात संभाव्य लफंगीगिरी आहे. स्पष्ट विरोध करणारे पुराणमतवादी सह्य आहेत, परंतु शुद्धी संघटनवाले ढोंगी यांच्यापेक्षा अधिक भयंकर आहेत असा ते त्यांच्यावर आक्षेप घेतात. हेच ढोंगी लोक संप्रती संघटनेत घुसले आहेत. स्वर्गीय स्वामी श्रद्धानंदजींचे पवित्र आंदोलन या ढोंग्यांनी विकृत करून टाकले आहे. त्यांना लाथ मारून बाहेर काढण्या वाचून या शुद्धी आंदोलनात वास्तविक जोर येणार नाही. 4 नोव्हेंबर 1927च्या बहिष्कृत भारताच्या अंकातील आर्य समाज व हिंदू महासभेची गट्टी नामक बाबासाहेबांची टिप्पणी या संदर्भात वाचनीय आहे. आर्य समाज हिंदू समाजास एकवर्णी करण्याचे आपले मूळ कार्य विसरून हिंदू महासभेप्रमाणेच शुद्धी अभियानाच्या मागे लागला आहे. अशा प्रकारची जी त्यात त्यांनी आलोचना केली आहे ती अत्यंत परखड आणि स्पष्ट आहे. एकवर्णी हिंदू समाजाशी त्यांचे तात्पर्य हिंदू संघटना आहे. हे त्यांचे समीकरण सामंजस्य प्रत्येक वाचकास प्रत्येक ठिकाणी आढळेल. संदर्भ डॉक्टर आंबेडकरांचे सामाजिक धोरण, एक अभ्यास. लेखक श्री शेषराव मोरे, प्रकाशक राजहंस प्रकाशन, सदाशिव पेठ, पुणे. मराठी ग्रंथ, प्रथम आवृत्ती, जून 1998. परिशिष्ट 7. समतेचे सेनानी छत्रपती शाहू, डॉक्टर आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक व इतिहासकार डॉक्टर जयसिंहराव पवारानुसार राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक क्रांतीची मशाल डॉक्टर आंबेडकरजींच्या हाती सोपविली होती. महार समाजाचा एक युवक अमेरिकेतून MA PhD चे शिक्षण घेऊन आला आहे हे जाणून ते अपूर्व आनंदाने भाववश होत मुंबईत परळ स्थित वस्तीत ज्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांच्यावर आपल्या हर्ष स्नेह ओतीत म्हणाले, आता माझी चिंता दूर झाली आहे, दलितांना आपला नेता मिळाला आहे. त्यानंतर काही काळानंतरच डॉक्टर आंबेडकरजींना कोल्हापुरास येण्याचे निमंत्रण देऊन आणि ते कोल्हापुरात आल्यानंतर आपल्या रथात बसवून शाहू महाराज त्यांना आपल्या सोनवली कॅम्पवर घेऊन आले आणि आपल्या पंगतीत बसवून त्यांच्यासोबत त्यांनी सहभोजनाचा कार्यक्रम पार पाडला. एवढेच नव्हे तर त्यानंतर त्यांनी आपल्या राजघराण्याकडून सन्मान आणि गौरवाची पगडी प्रदान करीत त्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना म्हटले होते, छत्रपती शाहूजींनी सन्मानाची जी रेशमी पगडी माझ्या डोईवर धारण करविली तिचा मी आदर राखीन. वस्तुतः डॉक्टर आंबेडकरजींनी दलित पतितांच्या उद्धाराचे कार्य केवळ समस्त महाराष्ट्रातच नव्हे तर अखिल भारतवर्षात प्रसारित करून शाहू महाराजांनी दिलेल्या रेशमी पगडीचा सन्मान राखला. संदर्भ राजर्षी शाहू छत्रपती, 1 मागोवा, पृष्ठांक 2-3. स्थूल रूपाने पाहू गेल्यास महार वर्ग गावचा वतनदार वर्ग होता, परंतु त्यास त्या नावावर पूर्ण गावाची सेवा चाकरी आणि मजुरी करावी लागत होती. महार समाजास पिढ्यानपिढ्या गुलामीच्या शृंखलामध्ये जखडून टाकणारे महार वतन समाप्त करण्याचा निश्चय करून शाहू महाराजांनी 18 सप्टेंबर 1918 एक विशेष राज्याज्ञा काढली, ज्यायोगे उक्त समाज इतर समाजांप्रमाणे स्वतंत्र प्रजाजन बनला आणि त्याच्या गुलामगिरीचे दुर्दिन समाप्त झाले. शाहू महाराजांद्वारे महार वतन रद्द करण्याचा सर्वाधिक आनंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झाला होता. महारांनी या गुलामगिरीचा स्वतःहून त्याग केला पाहिजे अथवा सरकारने या महार वतनाची गुलामगिरी कायद्याने नष्ट केली पाहिजे, अशी डॉक्टर आंबेडकरांची एक जबरदस्त मागणी होती, जी 1928 ते 1957 पर्यंत मुंबईची अनेक सरकारे पूर्ण करू शकली नाहीत. ती 1918 मध्येच राजर्षी शाहूंनी स्वयंस्फूर्तीने पूर्ण करून टाकली होती. मुंबई राज्यात सन 1958 मध्ये स्वतःला शाहू महाराज आणि आर्य समाजी शिक्षण संस्थेचे छात्र, राजाराम कॉलेज कोल्हापूरचे माजी विद्यार्थी म्हणविणाऱ्या मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाणांच्या कार्यकाळात महारांची उक्त गुलामगिरी नष्ट झाली. संदर्भ
राजर्षी शाहू छत्रपती एक मागोवा पृष्ठांक 22-23.